तर हे बघा आमच्या इथं संडेला असं असते. रविवार म्हणलं की चिकनचा बेत आणि म्हणलं पटकन झटकन. आता उशीर पण झाला होता तर काय कशी भाजी करावं. आणि आम्हाला काही सुक्क काही का आवडत नाही, आम्हाला रशाचीच भाजी आवडते. तर म्हणून मसाला काय घेतला आहे पटकन, मला रशाची पण होईल आणि चवीला पण भारी होईल. तर एक कांदा घेतला, एक टमॅटो घेतलं, अर्धी वाटी खोबरं घेतलंय, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे सगळं एकत्र काढून मसाला काढलाय हा. तर बघा छान असा मसाला निघला, एकत्र काढला आणि त्याला फ्राय करते मी. आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी सुके मसाले काय काय टाकणार आहे. तर सुके मसाले लाल मिरची पावडर 2 चम्मच, 1 चम्मच गरम मसाला आणि आपलं हे धना पावडर आहे 1 चम्मच. गरम मसाला म्हणजे मटन मसाला आपला कोणताही, चिकन मसाला, मटन मसाला कोणताही वापरू शकता तुम्ही, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो वापरायचा. आणि रशाची भाजी बघा एकदम खतरनाक अशी भाजी आपली होती याच्यामध्ये. हा जो मसाला आहे ना याला मस्तपैकी छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे, म्हणजे मसाला जो उग्र वास येत नाही. कारण याच्यामध्ये आपण कच्चंच टमॅटो, कच्चाच कांदा आणि कच्चंच खोबरं टाकलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हा मसाला फ्राय करायचा कमी गॅसवर. आणि मला सांगा कोणाला कस्तुरी मेथी टाकल्याच्यानंतर नॉनव्हेज असं चिकनची भाजी वगैरे खायला आवडते बरं. कारण मला तर खूप आवडते चिकनची भाजी. अशी काही कस्तुरी मेथी टाकली ना तर हॉटेलच्या भाजीसारखी चव लागते तिची. आता बघा सगळ्यांनाच हॉटेलचं आवडते, आपल्यालाच नाही, पण आपण घरी मी ट्राय केलं आहे ना, फ्राय होऊन द्यायच्यात आपल्याला. आणि याच्यात ना मी चिकन शिजताना हळद आणि मीठ घातलं होतं म्हणून आपण हळद आणि मीठ घातलेलं नाही. तर अर्धा किलो भाजी होती, त्याच्यातलं काही मुलांनी आळणी खाल्लं आहे. आणि आता आपल्याला अर्ध्या भाजीचे उरलेल्या भाजीचे रस्सा बनवायचा याच्यामध्ये, म्हणून रश्श्यासाठी घेतलेलं सामान सांगितलं मी तुम्हाला. मी जेवढं तुम्हाला सामान सांगितलं ना तेवढं घ्या, म्हणजे कसं भाजी एकदम बेस्ट होती. मसाला बघा किती छान कलर आला मसाल्याला. बघा मसाला छान फ्राय झालाय आणि थोडं मसाल्याला ना थोडा वेळ द्यावा लागतो फ्राय करायला. आणि एकदम बारीक काढलाय, त्याच्यामध्ये खोबरं असल्यामुळं बारीक काढावं लागतं, म्हणजे ते थोडंसं आदर वगैरे दिसत नाही. आता याच्यामध्ये आपण जे शिजलेलं हे होतं ते टाकून घेऊ. आणि शिजताना काय झाले माहिती का, याला मी पाणी न घालता कुकरला 2 शिट्ट्यामध्ये शिजून घेतले. 2 शिट्ट्यामध्ये मटण शिजले. मला तर त्याच्यामध्ये काहीतरी असं वेगळं म्हणजे वाटायला लागले की 2 शिट्ट्यात पण मटण चिकन शिजू शकते म्हणून. बघा कसं छान असा गट्टा रसा झालाय आणि पटकन झटकन होणारी भाजी बरं का. ही जेवढं मी बोलते ना तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंतच आपली भाजी अशी रेडी होणार आहे, जास्त वेळ घेत नाही. चवीला पाणी टाकून घेतलंय मी आता आपल्याला पाहिजे तेवढं. 3 माणसाची भाजी म्हणल्यावर पूर्ण उरते. 5 माणसाला भाजी म्हणजे खायला जमती एवढी भाजी आहे, जास्त भाजी केलेली आहे. मस्तपैकी छान असा गट्टा रस्सा झालाय. आणि तुम्हाला अजून एकदा रिपीट सांगते, आपली भाजी आता रेडीच झालेली. एक उकळ निघली मोठी तर थोडं 5 मिनिटं गॅसवर ठेवायचं आणि भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्हाला फास्टमध्ये अजून एकदा मसाला सांगते मी काय काय घेतलेलं आहे वाटण म्हणून. तर अद्रक घेतली, 1 कांडी लसूण घेतलाय, 1 मोठा कांदा घेतला होता कच्चा असतो, पण 1 टमॅटो घेतलंय कच्चंच, त्याच्यामध्ये खोबरं टाकले आणि मिक्सरला फिरवले सगळं असं एकत्रच. आणि मग त्याच्यामध्ये असं छान मसाला फ्राय करून आपण रश्श्याची भाजी तयार केलेली. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, कमेंट करायचे आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. चला बाय.